मैत्रिणींनो, मी आज करत आहे आजचा व्लॉग आहे मटण, सुक्कं मटण कसे करायचे। आता 1 किलो मटण आहे। याला हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून घ्यायची। चला तर मग मी हळद मीठ आणि कोथिंबीरचा मसाला लावून घेते। तर मी आधी चरबी तळून घेत आहे। पूर्ण चरबीचं तेल करून परत मटण टाकायचं। अशी चरबी टाकली तर ती हे होत नाही, तशीच टाकायला येते, त्यामुळे तेल करायचे। चला मग मटण टाकून घेऊया चरबी भाजून। तर पाहू शकता पूर्ण चरबी करपवून तेल काढलेलं आहे। आता मटण टाकून घेऊया। त्याच्यात पाणी गरम लगेच ओतायचं नाही, जरा त्याचं पाणी मिठाचं शिटी देऊन गरम करून पाणी ओतायचं। पहा आता मी कोमट केलेलं पाणी त्याच्यावर ठेवणार आहे। मग त्याच्यात अजून पाणी ओतणार आहे। मग त्याचं पाणी सुटल्यानंतर मग हे गरम पाणी त्याच्यात ओतून मग झाकण लावायचं। तर तुम्ही पाहू शकता हे पाणी सुटलेलं आहे। हे पहा, त्याचं थोडं पाणी सुटलं की मग आपण वरून पाणी ओतलं। खूप नाही ओतायचं, थोडंसं ओतायचं, नाही तर ओतलं जाऊ शकत नाही। उकळी फुटली की आपण त्याला झाकण लावून घेऊया। उकळी फुटत आहे, गरम असल्यामुळे पाणी लगेच उकळी फुटलेली आहे। तर आपण टोपण लावून घेऊया, एक 5-6 शिट्ट्या करून घेऊया व नंतर गॅस बंद करूया। चला मी आता सुकं कसं करायचं ते दाखवून देते। तेल ओतून घेऊया। त्यात कांदा टाकूया, कांदा आणि 3 कांदे आणि 1 टमॅटोची पेस्ट केली आहे ते आपण टाकून घेऊया। आमटीची तयारी करत आहे व इकडं सुक्याची तयारी करत आहे। ह्याच्यात टाकले टमॅटो कांदा पेस्ट व आलं कोथिंबीरची पेस्ट व खोबरे। ह्याच्यात पण आलं लसूण पेस्ट व कोथिंबीर व खोबऱ्याची पेस्ट, खोबरं बारीक करून टाकलं आहे। टाकूया आता आपण तांबडी चटणी व ह्याच्यात पण आपण तांबडी चटणी टाकून घरातील काळा मसाला टाकूया। त्यात टाकले काळी चटणी घरातील व तांबडी चटणी व ह्याच्यात पण काळी चटणी व तांबडी चटणी टाकूया। दोन्ही मिक्स करून भाजून घेऊया चांगलं। छानपैकी भाजून आपले सुक्कं मटण
व रस्सा. त्याच्यावरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया व एक उकळी फुटू देऊया. याच्यावर पण पहा सुक्कं मटण व रस्सा. एक उकळी आली का बंद करूया गॅस. हे पहा मस्त झाले. व याला एकदा हलवून झाकून ठेवूया. पहा आमटीला तर्री किती छान आले पहा. चला तर मग पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनची घंटी बी दाबा.